बातमी आहे ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात 2 जणांना अटक करण्यात आली आहे। ते मुंबई आणि ठाण्यातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचे सामान चोरत होते। पोलिसांना त्यांच्याबद्दल अनेक दिवसांपासून माहिती मिळत होती। जलद गतीने कारवाई करत पोलिसांनी त्यांना आता अटक केली आहे। ठाणे जिल्हा आणि मुंबईमधील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांकडून मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळीतील 2 सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे। नाशिकमध्ये पोलिसांनी टोळीतील सदस्यांकडून 10 लाख रुपयांचे चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर म्हणालेत की आरोपी रेल्वे स्थानकांवर संशय नसलेल्या प्रवाशांकडे जायचे, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संभाषण करायचे, त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून जबरदस्तीने त्यांचे सोन्याचे दागिने चोरून पळून जायचे। त्यांनी आता अशा 2 गुन्हेगारांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडे या चोरीच्या वस्तू जप्त केल्या आहेत। त्याचबरोबर अशी एक घटना समोर आली आहे की ठाण्यातील एक ज्येष्ठ नागरिक काही दिवसांपूर्वी कल्याण स्टेशनवर त्यांच्या जावयाला भेटण्यासाठी गेले होते। प्लॅटफॉर्मवर वाट पाहत असताना 2 पुरुष त्यांच्याकडे आले आणि त्यांनी थोड्या वेळासाठी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संभाषण केले। त्यानंतर त्यांच्याकडनं त्यांच्या हातातील अंगठी हिसकावून घेऊन ते पळून गेले। कल्याण जीआरपी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर मुंबईतील कुर्ला रेल्वे स्टेशनवरही अशीच चोरी झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली। अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते त्यांच्या पथकांनी गुन्ह्यांच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत आणि अशा टोळीला लवकरच ते अटक करतील।